हा एका जिल्ह्याचा प्रश्न नाहीये. हा सर जिल्हा भंडारा जिल्हा भंडारा येथे पण हाच प्रॉब्लेम महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की विद्यार्थ्याचा प्रत्येक वेळेस तुम्ही किती गळचेपी करणार आहात. आणि ह्याच्यानंतर कल्याणमध्ये पण सेम प्रॉब्लेम झालेला आहे. तर मला फक्त एक सांगायचं. हॅलो हॅलो हा बोला. कुठून बोलताय तुम्ही? कल्याणमधून? हा हा बोला. हा 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 ही गॅरंटी आहे तर त्याच्यामुळे मुद्दा काय हॅलो हा हा नाही तुमचं काय आंदोलन चालू आहे का कल्याणला? बरं आता इथं संभाजीनगर मध्ये जे मुलं बसलेले ते आता मी त्यांच्यासोबत बसलेलो आहे इथे आणि त्यांची डिमांड ही आहे की री एक्झामिनेशन ही महाराष्ट्रभर झाली पाहिजे. बरोबर आहे? तुमची तीच डिमांड आहे. तर तुम्ही तिथं बसून राहा, आम्ही इथं बसून राहतो. मी या विद्यार्थ्यांसोबत बसलेलो आहे आणि जोपर्यंत तुमची ही डिमांड पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण मागं सरकायचं नाही. चालेल चालेल हो हो ठीक आहे. येस चालेल. व्हिडिओ कॉल करतायत ते व्हिडिओ कॉल करणार. लेटर दिलं होतं मी त्यांना लिहून, तर त्यांचं आपलं डिस्ट्रिक्टच्या जजेस का त्यांची साईन द्या म्हणलं तर त्यांनी इन्स्टिट्यूटचा स्टॅम्प दिलाय सर खाली. इन्स्टिट्यूटचा स्टॅम्प खाली त्यांना प्रॉब्लेम वगैरे लेटर लिहून दिलेलं. आम्ही नाव 4दा विचारलं सर, तुमचं नाव सांगा. नाव सांगत नाही. सर ऑनलाईन एक मिनिट नमस्कार. एक मिनिट जे लोक कल्याणमध्ये बसलेले तुम्ही सगळे, जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही मायक्रोफोनची गरज नाही आपल्याला. आंदोलन करायला मायक्रोफोनची गरज नाहीये. जंतर मंतर म्हणजे माईक तोडला होता, त्यानंतर बसून राहिलो 30 दिवस. तर तुम्ही लोक जे काही आंदोलन करताय संभाजीनगर मध्ये इथं मुलं बसलेले आहे बघा. पेपर लीक झालेला आहे. पेपर लीक झालाय. तुम्ही तुमचं आंदोलन तिथं चालू ठेवा. तुम्ही तुमचं आंदोलन तिथं सुरू ठेवा. आम्ही इथं बसलेलो आहे संभाजीनगर मध्ये आणि जोपर्यंत ही एक्झामिनेशन वापस घेण्यात येत नाही राज्यभर तोपर्यंत आपण आंदोलन संपवायचं नाही. हे पहा पेपर लीक झाला. तू ओरडू नको नाहीत का? तू का ओरडतोय? शांतपणे घे ना. तू शांतपणे घे. माझा मेसेज हा आहे की जोपर्यंत राज्यभर री एक्झामिनेशन होत नाही जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही की परत री एक्झामिनेशन होईल राज्यभर तोपर्यंत आपण मागं सरकायचं नाही. अरे सगळे लोक एकच गोष्ट सांगताय मला. थोडं मागं सरका. जोपर्यंत री एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन येत नाही राज्यभर तोपर्यंत आपण मागं सरकायचं नाही.